जव्हार मोखाडा तालुक्यात सध्या आंबा हंगामाची लागवड सुरू आहे. डोंगर रांगांमध्ये, जंगलाच्या कुशीत आणि आदिवासी पाड्यांमध्ये वर्षभर जपलेल्या आंब्याची फळे आता झाडांवरून उतरू लागली आहेत. पण हा हंगाम शेतकऱ्यांसाठी आनंदाचा न राहता वेदना, हतबलता आणि अन्यायाचा ठरत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. कारण वर्षभर रक्ताचं पाणी करून तयार केलेल्या आंब्याला व्यापाऱ्यांकडून केवळ 10 ते 15 रुपये दर दिला जात असल्याने शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त होत आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी बाहेरील व्यापारी थेट गावोगावी जाऊन शेतकऱ्यांच्या दारातच आंबा खरेदी करत आहेत. शेतकऱ्यांकडे ना साठवणूक सुविधा, ना बाजारपेठ, ना वाहतूक व्यवस्था. त्यामुळे आज जो भाव मिळेल तो घ्या अशी वेळ त्यांच्यावर आली आहे. व्यापारी मात्र याच परिस्थितीचा फायदा घेत कमी दरात माल उचलून शहरात अनेक पट अधिक दराने विक्री करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. ही बाब ग्रामस्थ व जनहितासाठी सातत्याने आवाज उठवणारे पंकज मुकणे यांच्या निदर्शनास आली. रायतळे ग्रामपंचायतीची ग्रामसभा संपल्यानंतर गावात आलेल्या एका परप्रांतीय व्यापाऱ्याच्या पिकअप वाहनाजवळ त्यांनी जाऊन थेट प्रश्न विचारला. शेतकऱ्यांच्या आंब्याला एवढा कमी दर का देता? त्यावर संबंधित व्यापाऱ्याने ओढवाओढवीची उत्तरे देत मैं उनको इतना ही भाव दूंगा असे उत्तर दिल्याचे सांगितले जाते. या उत्तरानंतर उपस्थित शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नाराजी, संताप आणि असहाय्यता स्पष्ट दिसून येत होती. घटनास्थळी अनेक शेतकरी अक्षरशः डोळ्यात पाणी आणून आपला माल विकताना दिसले. काहींनी आता झाडे सांभाळण्याची ताकद उरली नाही अशी व्यथा मांडली. कारण खतांचे वाढते दर, मजुरी, वाहतूक खर्च, पाण्याची समस्या आणि हवामान बदलाचा फटका सहन करूनही शेवटी मेहनतीची किंमत व्यापारीच ठरवत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये तीव्र झाली आहे. विशेष म्हणजे जव्हार तालुक्यात आजही कायमस्वरूपी कृषी उत्पन्न बाजार समिती नाही, शासनमान्य आंबा खरेदी केंद्र नाही, कोल्ड स्टोरेज नाही, फळ प्रक्रिया उद्योग नाहीत आणि अधिकृत दरपत्रकही उपलब्ध नाही. परिणामी आदिवासी व दुर्गम भागातील शेतकरी पूर्णपणे व्यापाऱ्यांच्या दयेवर अवलंबून राहिले आहेत. अनेक शेतकऱ्यांना स्वतःचा माल मोठ्या बाजारपेठेत नेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने ते गावात येणाऱ्या व्यापाऱ्यांनाच माल विकण्यास मजबूर होत आहेत. याबाबत उपस्थित माजी सरपंच काशीनाथ कोरडा तसेच इतर स्थानिक शेतकऱ्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकरी राबतो पण नफा व्यापारी कमावतो. शासनाने आता तरी डोळे उघडले पाहिजेत अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांचे वर्षभराचे अर्थकारण या आंबा हंगामावर अवलंबून असते. मुलांचे शिक्षण, कर्जफेड, औषधोपचार, घरखर्च अशा सर्व आशा या फळबागांवर टिकून असतात. मात्र जर उत्पादनालाच योग्य भाव मिळत नसेल तर भविष्यात युवक शेतीकडे वळतील का, की शेती सोडून शहरांकडे पलायन करतील असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे. शेतकऱ्यांकडून शासनाकडे तातडीने मागण्या करण्यात येत आहेत की जव्हार तालुक्यात शासनमान्य आंबा खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, कायमस्वरूपी कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करावी, व्यापाऱ्यांच्या मनमानीवर नियंत्रण ठेवावे, प्रत्येक गावात अधिकृत दरपत्रक लावावे, कोल्ड स्टोरेज व फळ प्रक्रिया उद्योग सुरू करावेत, तसेच शेतीमालाला किमान हमी भाव जाहीर करावा. शेतकऱ्यांच्या कामाची किंमत जर व्यापारीच ठरवणार असतील तर ग्रामीण भागातील शेती आणि शेतकरी दोन्ही संपतील. शासनाने आता आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष बाजार व्यवस्था उभी करणे गरजेचे आहे असे मत पंकज मुकणे यांनी व्यक्त केले. आता प्रश्न एकच, जव्हारच्या डोंगर दऱ्यात गोडवा देणारा आंबा उगवतो, पण तोच आंबा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात गोडवा नेमका कधी येणार असा प्रश्न निर्माण होत आहे. प्रबंधभूमी प्रतिनिधी चंद्रकांत गांगुर्डे, पालघर. आज ह्या वनवासी गावामध्ये ह्या आंब्या तोडणाऱ्या गाड्या कायमस्वरूपी येत असतात आणि अशा प्रत्येक आपल्या जव्हार तालुक्यामध्ये किंवा इतर पाड्यांमध्ये तालुक्यांमध्ये ह्या गाड्या फिरत असतात. परंतु आज आपण बघूया की खरंच शेतकऱ्यांना याचा योग्य भाव हे व्यापारी लोक देत आहेत की लूट करतायत ते आपण बघूया. काही आताच एका शेतकऱ्याने काही आंबे, स्वतःचे आंबे काही अत्यंत अल्प दरामध्ये हे आंबे विकले. त्याचं आपण आता म्हणणं ऐकून घेऊया. काका, तुमचं गाव वनवासी ना? हा, वनवासी. तुम्ही वनवासी गावातच राहताय, शेतकरी आहात. हो, वनवासी गावात. बरं, तुम्ही आंबा पिकवण्यासाठी बरीच मेहनत घेत असाल. 6 महिन्यापासून त्याचं कंपाऊंड करणं, निगा राखणं, औषधं फवारणं हे सगळं करत असताय. आता रक्ताचं पाणी करून ती वाढी राखायची आणि ते आंबेला किंवा कशाला याला भाव सुद्धा भेटणार. आज मी रेड स्वतः पूर्वी
जास्तच सांगत होतो, 15 रुपये किलो तरी द्या. फक्त मला 10 रुपये किलो द्यायचं सांगतो तुझ्या आंबा राहून दे. हे असं लुटून कितीतरी नेतात, फार नेतात. आता काय सांगायचं, शेवटी आमच्या घरी कोणी ओपायलं नाही, तोडायलं नाही, मग आम्हाला देणं भागच पडतोय. मग 10 रुपये दिले 10 रुपये, मग आता काय करू, असे फुकट जातात तसे फुकट जातात, त्यामुळे मग देणं भागच पडतोय. मग काका तुने आज तुझा आंबा किती रेट होता पूर्वी विकलास, किती रुपये तुला भेटला? 10 रुपये. 10 रुपये किलो. 10 रुपये किलो मिळाला. राजापुरी तू 10 रुपये किलो विकलास. नाही, राजापुरी आणि ते थोडंसं आपले केशर होतं आणि मलगवा होता, ते मग बुढावर दिलं. ते मग ते काय भावाने दिलं असेल ते म्हणजे पडला असेल मग डायरेक्ट तू बुडावर सर्व आंबे दिले. हा, तरी तुला पाहिजे तेवढे रक्कम काही मिळाली नाही, म्हणजे साधारण 10 रुपयेच दिला का तू? नाही, भेटलं असतील त्याचं काय पडलं असतील काहीतरी एक 15-20 त्याचं. पण हे राहिलं तर ना, हे रेट होता पुरी, ते फक्त मी 10 रुपये जास्त सांगून पाहिलं तर जास्त देत नाही. तुला दिलंच नाही त्यांनी. नाही. आणि मग तू आज 10 रुपयाने हाताशून किलो हा एक किलोच्या हाताशून 10 रुपये किलोनी तू विकले. आता थोडं त्यांच्या बाजूला काही त्यांच्याच वनवासी गावातले काही नागरिक सुद्धा आहेत. यांचं हे जे अल्पदरामध्ये आंबे किंवा काही अशी फळं असतात ते नेहमी विकण्यासाठी काढायचे, त्यांचं पण मत. तुमचं नाव? रामू गावित. राहणार वनवासीच. राहणार वनवासी. बरं, तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर, हे जे आंबे कमी भावाने विकतात त्याबद्दल? हे जवळवरून व्यापारी येतात ना, हे शेतकऱ्यांना फार अल्प दरातच मागून राहतात. शेतकरी जरी भाव वाढवून मागतील तरी ते द्यायला तयार नाही, आणि शेतकऱ्याचे ते लोकच करून घेऊन जातात. म्हणून आपला तुम्हाला असं म्हणणं आहे की याच्यामुळे हे जे भाव योग्य भावाने मिळेल, आपले शेतकरी गरीबच राहतात का? हो, गरीबच राहतात. म्हणून आपली परिस्थिती सुद्धा सुधारत नाही. सुधरत. मग याच्यावरती शासनाकडून तुम्हाला काही अपेक्षा आहेत का? शासनाने तसं पाहिलं तर सोसायटी लावायला पाहिजे. त्या सोसायटी मार्फत जर गेलं असते आंबे तर शेतकऱ्यांचा फायदा झाला असता. म्हणून ही सोसायटी पुन्हा सुरू आंब्याची सोसायटी पुन्हा किंवा मार्केट एक तयार झालं पाहिजे अशी तुमची अपेक्षा आहे. तर तुम्हाला काय बोलायचं आहे? ठीक आहे, ओके. आज वनवासी गावामध्ये योगायोगाने ग्रामसभा होती आणि ग्रामसभेत आम्ही उपस्थित होतो. परंतु मीटिंग संपल्यानंतर ही आंबे विकत घेणारी गाडी ही आली आणि योगायोगाने काशीनाथ कोरडा साहेब हे पण माजी सरपंच आहेत आणि ते पण उपस्थित आहेत. सरपंच साहेब, आपण जे आंबे एकदम अल्प भावात, आता आपण बघितलं की 10 रुपयामध्ये संबंधित शेतकऱ्यांना आंबे विकलेत, यावरती ह्या काय शासनाने उपाययोजना केल्या पाहिजे त्याबद्दल तुम्ही काही बोलाल का? आजच्या घडीला संख म्हणजे रायतळा ग्रामपंचायतचे मी माजी सरपंच आहे संख, आणि योगायोगाने संख म्हणजे वनवासी ह्या ठिकाणी ग्रामसभा होते. परंतु तिथं आम्ही ग्रामसभेला उपस्थित होतो आणि त्या घडीला एक व्यापारी म्हणून संख म्हणजे आंबा घेण्यासाठी आला. तर संख म्हणजे आपल्या आदिवासी, पालघर जिल्ह्यात आदिवासी दुर्गम भागात जे शेतकरी आहेत किंवा संख म्हणजे आंबा लागवडचे संख वाडीधारक आहेत, त्यांच्याकडे संख मोठ्या प्रमाणात तो आंब्याचे रोपा लागवड करून आणि आजच्या घडीला संख म्हणजे त्याला उत्पन्न येतं आणि संख ते उत्पन्न आल्यानंतर आज आपल्याला संख म्हणजे इथल्या ह्या परिसरात कुठलाही संख आंब्याला भाव नसल्या कारणामुळे आपल्याला कमी दरात विकायला लागतो. तर संख म्हणजे आज आपल्याला एक इथं आमराई सोसायटी जर उभी झाली असती, शासनाने जर समजा एखाद्या सहकार संस्थेच्या माध्यमातून किंवा सरकारी याच्यातून जर संख सोसायटी उभी केली असती तर ह्या शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला असता. कारण संख आपण एक महामंडळसारखा संख म्हणजे तिथं आंबे खरेदी करण्याचा प्रकार चालू केला असता आणि शेतकऱ्यांनी तिथं नेऊन आंबे दिले असते तर त्याला मोठ्या प्रमाणात भाव मिळाला असता. पण आजच्या गेलेला जे आंबे शेतकरी विकतात यांना जे संख म्हणजे ज्यामध्ये भावाचे कमी दर्जामध्ये विकायला लागतात, तर तसा संख म्हणजे अशी आपला आदिवासी जो भाग आहे आणि संख शेतकरी आहे तो वरती येत नाही, त्याला जास्ती मोठ्या प्रमाणात फायदा मिळत नाही. अशा प्रकारचा संख म्हणजे आंबे खरेदी होतात. तर शासनाने याच्यावरती काहीतरी निकष लावून आणि संख रायतळा ग्रामपंचायतच्या हद्दीत एक आमराई सोसायटी काढून आणि संख महामंडळ उभा करावा.
आज तुम्ही बघितला हा आंबा त्यांनी जो विकला आहे, रेड तोतापुरी म्हणून हा आंबा होता आणि याला साधारण किती रुपयाने हा आंबा विकला संबंधित शेतकऱ्यांनी हे बघितलं का तुम्ही? 10 रुपये किलोनी आजच्या घडीला संक शेतकऱ्याने आंबा विकला तर त्याला जर मार्केट मिळाला असता तर अजूनही संक त्याला जास्ती भाव मिळाला असता, सोसायटी असती तर मग त्याचा मग शेतकऱ्याला फायदा झाला हे असता. जे गावामध्ये जे येतात मग ही शेतकऱ्यांची लूट करत नाहीत का असं तुम्हाला वाटत ते नाही? साधारण संख म्हणजे लुटच आहे, कारण संख म्हणजे त्यांना भाव मिळत नसल्या कारणामुळे त्यांचा तोट्यात जाऊन विकायला लागतं. धन्यवाद साहेब, तुम्ही यांच्याबद्दल आणि आपण या बातमीद्वारे मी पंकज मुकणे व थोडासा शेतकऱ्यांना कसा न्याय मिळेल त्या पद्धतीने आपण ही बातमी प्रसिद्ध करणार आहोत. धन्यवाद.